नमस्कार, मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते। तर नवरात्री चालू असल्यामुळे नवरात्र स्पेशल खीर, तर उपवासाची खीर आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे काशीफळ घेतलेला आहे। तर काही भागामध्ये याला काशीफळ म्हणतात, काही भागामध्ये याला देवडांगर किंवा देवभोपळा, लाल भोपळा असं बरंच नाव याला दिले जातात। तर त्यासाठी मी इथे भोपळ्याच्या मस्त लहान लहान फोडी तयार करून घेतल्या आहेत आणि त्याचा जो मधला भाग असतो बियांचा तो पण आता आपण काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी सर्व फोडींचा मधला भाग काढून घेतलेला आहे व आता याचा जो वरचा भाग असतो साल ती पण आता चाकूने काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर अशा पद्धतीने मी ज्या सर्व फोडी करून ठेवल्या होत्या त्याची साल काढून घेतलेली आहे। आता ही आपण खिसून घेणार आहोत। तर खिसून घेण्यासाठी खिसणी लहान मोठी बारीक जी असेल ती तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीने हा सर्व भोपळा मी खिसून घेणार आहे। तर बघू शकता मस्त असं हे पिकलेलं काशीफळ आहे, त्याच्यामुळे कलर एकदम पिवळा असा दिसतोय। तर गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे। 2 चमचे अंदाजे तूप असेल। तर आता जो खिसून घेतलेला भोपळा आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत आणि 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे लगेच हा मऊ होतो। तर थोडं दूध घालून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। परत आता आपण मिक्स करून झालं की याच्यावर आपण 5 मिनिटं कमी गॅस करून झाकून ठेवणार आहोत, म्हणजे हा अगदी मऊ होईल। मऊ होतोय तोपर्यंत थोडे ड्रायफ्रूट्स आपण कापून घेऊया। तर इथे मी पिस्ता घेतलेला आहे आणि खजूर घेतलेली आहे व काही मनुके इथे घेतलेले आहेत। तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचे पण बारीक बारीक काप आपल्याला करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने। तर चला 5 मिनिटं झालेले आहेत। आता जो भोपळा आहे तो मस्त असा मऊ झालेला आहे। तर चमच्याने किंवा स्मॅशरच्या साहाय्याने याला थोडं रगडून घेऊया किंवा कुस्करून घेऊया, म्हणजे छान असं हे एकजीव होतं आणि खीर पण मस्त लागते। थोडं शिजून झालं की यामध्ये मी 3 चमचे साबुदाणा घालून घेतलेला आहे भिजलेला। 4 ते 5 तास मी पाणी घालून साबुदाणा भिजून घेतलेला होता खिचडी करण्यासाठी। तोच साबुदाणा मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे घालून घेतलेला आहे। आता आवडीनुसार घट्ट किंवा पातळ आपण दूध घालून हे करून घेणार आहोत। थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आणि नंतर यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। साखर विरघळेपर्यंत मस्त असं हे कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे चवीसाठी आणि वास पण खूप छान येतो। तर थोडं 1 ते 2 मिनटं आता आपण याची मस्त अशी उकळी काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता कमी गॅसवर शिजवल्यामुळे मस्त असा याला कलर आलेला आहे। कापून घेतलेले पिस्ता, खजूर आणि मनुका आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर मस्त अशी गरम गरम खीर तयार आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। नमस्कार, हॅप्पी नवरात्री।